हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण खूप जणी माझे व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब केलेलं नाही. नक्की करा. ब्लॉगची सुरुवात संध्याकाळपासून झालेली आहे. परीला उद्या स्कूलला जायचे, तिला काय भाजी द्यावं मला काही कळा नाही, म्हणून संध्याकाळच्या वेळेला शाबू भिजायला घालावं. तर मी आता शाबू घेतलाय, छानपैकी आता शाबू भिजायला घालते. आणि मी खूप दिवसानंतर वेणी घातली, खूप छोटीशी येते पण घातली. केस खूप गळतायत माझे आजकाल, काय समजत नाही मला. तर आता झोपायची वेळ झालेली आहे आणि हेअर केअरचा टायमिंग झालेला आहे. तर उद्या मला हेअर वॉश करायचं आहे, त्याच्यामुळे म्हणलं की आता हेअर ऑइलिंग करून घ्यावं. तर मी सकाळपासून वेणी घातली होती, छान वाटत होतं. वेणी घातली होती, मस्त वाटत होतं. तर आता छानपैकी केस ऑइलिंग करून घेते केसांना. आणि मी केसांसाठी दुसरं कोणतं ऑइल नाही वापरत, पहिल्यापासून माझं केस ऑइल आहे, पॅराशूट ऑइल. ह्याच्याशिवाय मला दुसरं कोणतं ऑइल आवडतच नाही आणि सूट पण होत नाही मला. छान अशी मसाज करून घेते, सगळे डीप अशी एकदम मुळापर्यंत, म्हणजे रात्रभर केसांमध्ये छान ऑइल मुरलं जाईल. आणि उद्या सकाळी मग हेअर वॉश करून टाकायचा वर्कआउट झाल्यानंतर. अगं प्रोजेक्ट पर आज जाईन तरी सुद्धा प्रोजेक्ट करते. किती दिवस झालं प्रोजेक्ट करते, होतोय का नाही तुझा अजून? हा? हा, जाऊ दे आता, पण छान आहे. तर गाईज तुम्ही बघू शकताय, सोलर सिस्टीम असा प्रोजेक्ट बनवलाय. नेपच्यून, युरेनस, सॅटर्न, अर्थ, मार्स, ज्युपिटर, मार्स, अर्थ, विनस, मर्क्युरी, सन सगळे काढलेत. तुम्हाला कसं वाटतंय, थोडं झूम करून दाखवू का मी? हे बघा, सगळी नावं काढलेत. छान आहे, मस्त आहे. गुड गुड. कट टू डे टू. तर आता मी सगळं आवरलंय घरामधलं, फक्त कपडे धुवायचे राहिलेले आहेत आणि आल्यावरती आता ते कपडे धुणार आहे, कारण आता सध्या निर्मयमध्ये भिजत घातलेत. आणि आता जाते मी शाळेत मीटिंगला. तर त्यांच्या शाळेमध्ये मीटिंग आहे आणि 9:30ला मीटिंग आहे, तर मला थोडंसं उशीर झाला. आता पटपट जाते आणि आल्यानंतर बोलते आता तुमच्याशी. तर आत्ताच जस्ट मीटिंगवरून आले. 2 ते 2.5 तास मीटिंग चालली होती. खूप छान आणि खूप असं मोटिवेशनल सगळेच टीचर लोक बोलले, स्पेशली पावटे सरांनी एक नंबर म्हणजे असं समजून सांगितलं. मुलांच्या डिसिप्लिनबद्दल, मुलांच्या ड्रेस कोडबद्दल किंवा मुलांच्या वागणुकीबद्दल, अभ्यासाबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल इतकं छान सांगितलं ना, मला तर खूपच आवडलं ते. आणि खरंच मुलांनी पण आहे ना त्याच्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे, पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे. आणि स्पेशली आपली मुलं आता 10वीला आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. स्पेशली पालकांनासुद्धा माझं हे सांगलं आहे, जे 10वीचे पॅरेंट्स असतील ना, त्यांनी तर ह्या गोष्टी नक्की आवर्जून लक्षात ठेवा की ह्या वर्षी तरी 1 वर्षभर टी व्ही नाही बघितलं तरीसुद्धा चालते, 1 वर्ष टी व्ही बंद ठेवा. मी तर ठेवणारच आहे आणि माझ्या मुलाकडे स्पेशली मी जास्त लक्ष देणार आहे, कारण
मुलं कसं ह्या वयात म्हणजे मुलं ह्या म्हणजे त्यांना थोडंसं ना वयात आल्यासारखं करतात आणि अल्लड असतात. त्यांना इतकं जास्त गोष्टींचं नॉलेज नसतं. जसं टीचरांना, आपल्याला, पॅरेंट्सला सगळ्यांना नॉलेज असतं, तसं मुलांना नसतं. त्याच्यामुळे मुलांकडे थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागतं. तर खूप छान वाटलं आणि सगळ्याच गोष्टी नीट समजावून सांगितल्या आणि आलो मीटिंगवरून. आता घरामधली कामं आवरते. तर घरात आता कपडे भिजायला घातली होती. कपडे पहिले धुवून काढते. परी येईन थोड्या वेळाने 12:30ला. तर चला आता नंतर बोलते मी तुमच्याशी. काल रात्री मी शाबू भिजत घातला होता. म्हटलं उद्या सकाळी परीच्या डब्याला शाबू देता येईल. पण परी म्हटली की मम्मी मला डब्याला नको, मला खायला वेळ पण मिळत नाही आणि मला मनसोक्त खाता येत नाही. तर दुपारचं आल्यावर बनव. तर मी आता आहे ना खिचडी नाही बनवणार, आज साबुदाणा वडं बनवणार आहे. खूप दिवस झाले साबुदाणा वडे बनवलेली. तर ती रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर आता कपडे वगैरे झाले, तुम्ही बघितलंच. चला आता मी साबुदाणे वड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. नवीन कोण असाल चॅनलवरती, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला फुकट आहे, त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर मी इथं साबुदाणे वडे बनवायला घेतले. साबुदाणे वडे बनवण्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत. रात्रीच मी साबुदाणा भिजत घातला होता. त्याच्यानंतर मग मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथं भरपूर सारा आणि इथं मिरची वाटून घेतली आहे आणि इकडे चवीनुसार मीठ घेणार आहे. तर आता बटाटे पहिले स्मॅश करते आणि हे सगळे एकत्र करते. पहिल्यांदा दाखवते मी तुम्हाला. बटाटे आणि साबुदाणे चांगले मस्त एकत्र करून घेतलं मी, म्हणजे एकदम पिठासारखं मी मळून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये मग मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालून चांगलं मळून घेतलं. नंतर मग ही मिरची मी मिक्सरमध्ये बारीक केली होती आणि मिरची पण ह्याच्यामध्ये मी ॲड केली आहे. बाकीचं काहीच ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही. मीठ ॲड केलं आहे आणि हे आता परत पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे. मिरची टाकल्यानंतर हाताची खूप आग होते, त्याच्यामुळे मग मी कॅरी बॅग घातली आहे आणि माझे हात थोडेसे सेन्सिटिव्ह आहे. थोडं जरी काय लागलं ना तरीसुद्धा दिवसभर आग होत राहते. म्हणून मग म्हटलं की एवढा उद्योग करण्यापेक्षा आपण हातामध्ये कॅरी बॅग घालावी. म्हणून मग मी कॅरी बॅग घालून, म्हणजे मिठाची कॅरी बॅग आहे ही. आत्ताच मीठ मी बरणीमध्ये सोडलं होतं म्हणून मग तीच मी कॅरी बॅग घेतली आहे धुवून आणि त्या कॅरी बॅगने हे सगळं पीठ आता मी हातात कॅरी बॅग घालून मळून घेते. म्हणजे हाताची सुद्धा आग होणार नाही आणि पीठसुद्धा छान मळलं जाईल. पीठ मळून झालं आहे चांगलं. त्यानंतर आता कढई ठेवली मी एक तापायला. त्याच्यामध्ये आता मी जेवढं वडे बुडतील ना
तेवढं तेल मी ह्याच्यामध्ये टाकते. उपवासाला जर तुम्ही वडे बनवत असाल ना, तर तुपामध्ये बनवा किंवा मग डालड्यामध्ये बनवा किंवा गावरान तुपामध्ये बनवा. तर मी तर तेलामध्ये बनवते. असंच खाण्याची इच्छा झाली होती परीला. तिच्यासाठी स्पेशली मी हे सगळे वडे बनवते आणि तिच्या पप्पांना पण खूप आवडतात. गुरुवार असतो त्यांना, त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण साबुदाणे वडे बनवावे. तर सगळे वड्याचं पीठ मळून घेऊन आता वडे थापायला घेतलेले आहेत. एकदम छोट्या-छोट्या साईजमध्ये वडे करते आहे आणि वडे कधीही वडे करताना ना एकदम चपटे असे वडे करायचे नाहीत, नाहीतर मग ते तेलामध्ये फुटतात. हातावर घ्यायचे आणि फक्त प्रेस करायचं. आता मी पुढे तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे प्रेस करायचं आणि वडे करून घ्यायचे. तर सगळे वडे मी केलेले आहेत. आणि हातावर प्रेस केल्यामुळे काय होतं ना, तेलात वडे फुटत नाही. नाहीतर काही वेळा साबुदाणा वडा तेलात फुटतोच आणि माझ्याकडून तर अजून एकदाही फुटलेला नाही आहे, पण मी असं ऐकलं आहे. तर ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही, अजिबात फुटणार नाही. तर तेल छानपैकी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मी हे सगळे साबुदाणे वडे टाकून घेते. जेवढे बसतील तेवढे आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचे, म्हणजे साबुदाणे वडे छान क्रिस्पी. आणि जोपर्यंत साबुदाणा वडा आहे ना आकार धरत नाही ना, तोपर्यंत साबुदाणा वडे पलटायचे नाहीत, नाहीतर मग साबुदाणा वडा तुटला जातो. तर इथं मी साबुदाणा वड्याचा चांगला आकार धरल्यानंतरच मग मी ह्याला पलटी करते. तर एका बाजूने ना थोडेसे क्रिस्पी असे भाजले होते, म्हणून मग मी आता पलटी करून घेते आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला छान असे क्रिस्पी भाजून घ्यायचेत, म्हणजे साबुदाणे खूप छान लागतात. वरून असं क्रिस्पी आवरण आणि आतून एकदम सॉफ्ट असं. तर असे वडे खूप छान लागतात खायला दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी असेल ना त्याच्याबरोबर खूप भारी लागतात. तर वडे तळायला थोडासा टाईम लागतो. ही टाईम टेकिंग प्रोसेस आहे. कारण कमी गॅसवरती जर हे वडे तळले ना तर आतपर्यंत छानपैकी असे तळले जातात आणि कुरकुरीत होतात. त्यामुळे जरा वेळ जास्तच जातो ह्या वड्यांसाठी, पण टेस्ट छान येते. तर वडे तयार करून झालेले आहेत. तर ही पहिली जी बॅच टाकली होती ती पण तयार झालेली आहे. आता दुसऱ्यांदा परत मी टाकून घेणार आहे. अशाच प्रकारे ना आपल्याला सगळे वडे जे आहेत ते सगळे तळून घ्यायचे आहेत आणि एकदम सावकाश. तुम्ही जर नवीन असाल किंवा तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल ना, तेलात वडा सोडताना एकदम सावकाश सोडा, नाहीतर तेल हातावर उडण्याची शक्यता असते. कधी-कधी वडा फुटण्याची पण शक्यता असते. त्यामुळे ना वडा करतानाच एकदम असा दोन्ही हातावरती ना असा प्रेस करूनच वडा बनवायचा. त्याला लाडूसारखं गोल बनवला ना, की वडा तेलात फुटतो म्हणजे फुटतोच. तर ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा साबुदाणा वडा बनवताना. तर दुसरी बॅच पण मी इथे टाकली आहे. ती पण छान एका बाजूने खरपूस अशी भाजली आणि दुसऱ्या बाजूने पण तिला छान अशी भाजून घेते. भरपूर सारे वडे करायचे होते आणि ह्यातलं पीठ पण शिल्लक राहणार आहे, कारण उद्या परीचा स्कूलचा शेवटचा दिवस आहे. मग तिला पण डब्यासाठी साबुदाणे वडे द्यायचे आहे. त्यामुळे फ्रीजमध्ये बाकीचं पीठ मी काढून ठेवलं आणि जेवढे आत्ता हवे आहेत ना, तेवढे सगळे साबुदाणे वडे मी करून घेतले. साबुदाणा वड्याबरोबर दही किंवा मग शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याचं बेसन खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप भारी लागतात साबुदाणे वडे. तर उपवासाला तर मी नेहमी हमखास बनवते. महाशिवरात्र असेल किंवा संकष्टी असेल ना, त्या दिवशी बनवतच असते. छान असे साबुदाणे वडे तयार आहेत. आता मस्त झालेत आणि मी तुम्हाला फोडून दाखवते किती क्रिस्पी झालेत ते. तर आता तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झाल्यात एकदम. वरून एकदम कडक, आतून एकदम सॉफ्ट आणि असे पोकळ झाले. तुम्हाला दिसत असेल. नेहमी असेच होतात माझे साबुदाणे वडे. खूप छान झालेत. आता टेस्ट कशी झाली माहीत नाही मला. बघ परी, खाऊन सांग कसे झालेत वडे. आवडले का तुला? बघ, परीला आमच्या आवडतात साबुदाणे वडे. तिखट नाही ना झाले? अजिबात नाही. एवढं छान झालं, असं क्रिस्पी आवाज येतो. खूप मस्त आहे. आणि दही बरं तर आतूनच छान वाटतंय. तुम्ही लवकर या आमच्याकडे पण खायला. तर आता घरातला सगळा स्वयंपाक वगैरे आवरून मी गेले होते भाजीला आणायला. आज शुक्रवार आणि शुक्रवारचा आमच्या इकडे बाजार असतो, त्याच्यामुळे भाजीला घेऊन आले आणि जरा थोडंसं जास्तीचंच आणले, कारण सारखं सारखं जायला नको. त्याच्यामुळे परीला टिफिन पण अजून द्यावा लागतोय, कारण तिची एक्झाम चालू आहे आणि जरी 12:30 वाजेपर्यंत असलं तरी तिला भूक लागते, त्यामुळे द्यावाच लागतो. मग आता आले थोडं भाजीपाला घेऊन. दाखवते मी तुम्हाला काय काय आणलं. एकदम झटकी पण दाखवणार आहे.
आणि मान आहे ना खूप दुखत होती माझी पण आणि साहेबांची पण आहे ना अशी मान खूप दुखत होती, कारण त्यांना दिवसभर लॅपटॉपवरती काम पण करावं लागतं आणि उशी काय व्यवस्थित नव्हती. त्याच्यामुळे मग मी 2 उशा घेऊन आले दुकानामधून. तर मी दाखवते तुम्हाला. स्पंज उशा आणलेल्या आहेत, एक नंबर उशी आहे. पण आता वापरल्यानंतर समजेल खरं मान दुखते की नाही दुखते. त्याचा रिव्ह्यू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच, म्हणजे सांगेलच मी तुम्हाला की त्याने खरंच मान दुखली आहे की नाही दुखली आहे. पण आता सध्या दाखवते उशा कशा आणलेल्या आहेत. तर चला पहिले मी भाजी दाखवते, म्हणजे पटकन दाखवते काय काय आणले, काय जास्त नाही आणलेलं. आणि पिशवी पण मी खाली नाही केली अजून, तर पिशवी पण खाली करून घेते. सगळा भाजीपाला घेतला आणि कोथिंबीर आणायचंच लक्षात नाही, मग चौकातून येताना ही कोथिंबीर आणली. कोथिंबीर काय मला आज चांगली भेटलीच नाही मनासारखी, पण जाऊ दे आता काय, वेळेला ही भेटली त्याला महत्त्व आहे. केळी आणली, परीला केळी लय आवडते त्याच्यामुळे केळी घेऊन आले. आणि तर आता सगळी पिशवी रिकामी केली मी, सगळ्या भाज्या खाली ओतल्यात. बटाटे जरा जास्त आणलेत, मला 20 रुपये किलो असे बटाटे असतात. मोठे घ्या छोटे घ्या, 15 रुपये किलो मला मिळाले, म्हणून मग मी आणले 2 किलो बटाटे. मोठे नाहीत आणले कारण सध्या आता वेपर्स करणार नाही मी लगेच. बघूया, चालले डोक्यात विचार करायचा, पण बघूया आता कधी करते. आणि आलं आणले, आलं भरपूर लागतं मला भाजीला, तर आलं आणले. आणि ब्लर का दिसते. तर वांगी काही एवढी फ्रेश नाही मिळाली, कारण वांगी मार्केटमध्ये भरपूर होती आणि इतकी काय फ्रेशच नव्हती ह्यावेळेस वांगी, पण भेटली बरी. तर ही 10चे अर्धा किलो वांगी घेऊन आले. आणि हे लागतंच मला गाजर जेवताना, परीला पण आमच्या आवडतं, परीला खास करून देते मी, डोळ्यांसाठी चांगलं असतं म्हणून. इकडे भेंडी पण आणली, भेंडी पण मला स्वस्त मिळाली, 10ची अर्धा मिळाली. इथं मिरच्या आणलेल्या आहेत. गवार पण मला चांगली मिळाली, गावरान गवार आहे, तुम्ही बघू शकताय. तर ही अशी गावरान गवार आहे. आणि ही ना एरवी 40 रुपये किलो असते, आपलं सॉरी किलो नाही, 40 रुपये पावशेर असते. आणि मला 20 रुपये पावशेर मिळाली. गवती चहा खूप दिवसातून घरात आला आहे, गवती चहाचा चहा खूप 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 छान लागतो. तर एक भेंडी आणली, टोमॅटो, आणि झालं एवढं चांगलं आहे, बाकी काय नाही. आता हे सगळं भरून ठेवते. तर आता तुम्ही बघू शकताय ह्या 2 उशा घेऊन आले मी, आणि उशीच नव्हती, खूप दिवस झालं उशीच नव्हते, त्याच्यामुळे हे घेऊन आले. खूप छान आहेत, एकदम अशा स्पंजी आहे. आणि बघूया आता आज वापरल्यानंतर समजेल. एक व्हाईटमध्ये आणली आहे आणि एक इकडं ब्ल्यूमध्ये आणली आहे. तर छान आहेत, अशा 2 आणलेले आहेत. तर बघूया आज वापरल्यानंतर कळेल. कपडे पण माझे सुकलेत आता धुतलेली, आणि बाहेर आहे ना इकडं सगळं काम चालू आहे, त्याच्यामुळे खूप आवाज येतोय. आणि ब्लॉगचा एंड करायचा राहिला होता. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला का? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, बाय.